कार्बन अ व्हर्सटाईल एलिमेंट. कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य. पुढचा पॉईंट कार्बनी संयुगे या टॉपिकमधील. तर विद्यार्थ्यांना कार्बनद्वारे तयार होणारे सहसंयोज्य बंध आणि त्याचबरोबर सहसंयोज्य बंधाची जी निर्मिती आहे इलेक्ट्रॉन ठिपका संरचनाद्वारे कशा पद्धतीने आपण रचनासूत्र काढू शकतो याविषयी आपण माहिती घेतली. आता कार्बनी संयुगामधील पुढचा जो पॉईंट आहे कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य. तर कार्बन व्हर्सटाईल एलिमेंट लक्ष द्यायचे. इतर काही मूलद्रव्यांप्रमाणे कार्बनचे अणू संयुज्य इलेक्ट्रॉन संधान करून सहसंयुज्य बंध तयार करतात ते आपण पाहिले. तर इतर मूलद्रव्यांच्या अणूप्रमाणे कार्बन हा सुद्धा संयुज्य इलेक्ट्रॉन संधान करतो. संधान म्हणजे काय? तर संयुज्य इलेक्ट्रॉन्सची भागीदारी करून सहसंयुज्य बंध तयार करू शकतो. हे आपण अगोदर अभ्यासलेले आहे. तसेच आपण मिथेन या साध्या कार्बनी संयुगाची संरचनासुद्धा पाहिली. मिथेनचे रचनासूत्र मिथेन CH4 ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, ज्याचं सूत्र आहे. तर या मिथेनची निर्मिती कशी होते, त्याची रचनासूत्र कशा पद्धतीचं असतं हे आपण या अगोदर अभ्यासलेलं आहे. परंतु इतर मूलद्रव्यांपेक्षा कार्बनचे वेगळेपण असे की कार्बनपासून बनणाऱ्या संयुगाची संख्या प्रचंड मोठी आहे. तर विद्यार्थ्यांनो, कार्बन हे एक अशा पद्धतीचा गुणधर्म दाखवतो, जसे इथे हेडिंग दिलेली आहे की कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य. आगळेवेगळे मूलद्रव्य का? तर इतर मूलद्रव्यांच्या तुलनेने जे आपल्या आवर्त सारणीमध्ये जी 118 मूलद्रव्य आहे, या 119 मूलद्रव्यांपैकी कार्बन हे एक जे मूलद्रव्य आहे, या कार्बन मूलद्रव्याने तयार केलेली जी संयुगांची संख्या एवढी प्रचंड मोठी आहे की इतर बाकीच्या कार्बनला सोडून बाकीच्या मूलद्रव्यांनी जी संयुगे तयार केलेली आहे त्याच्या तुलनेत ही संख्या खूप मोठी आहे. सुरुवातीस आपण पाहिले की धातू व काच, माती यांच्यापासून बनवलेल्या वस्तू वगळता इतर सर्व वस्तू कार्बनपासून बनलेल्या असतात. प्रामुख्याने पृथ्वी तलावर जितक्याही वस्तू आहेत, फक्त धातू, काच आणि मातीच्या वस्तू सोडल्या तर बाकी सगळे पदार्थ, बाकी सगळ्या वस्तू ज्यामध्ये कार्बनचं अस्तित्व हे आहे. किंबहुना सर्व सजीव सृष्टी कार्बनच्या संयुगांची बनलेली आहे. आपले शरीरही कार्बनपासून बनलेले आहे. कार्बनपासून मिथेनसारख्या लहान साध्या रेणूपासून ते DNA सारख्या महाप्रचंड रेणूंपर्यंत लक्षावधी प्रकारचे रेणू बनतात. तर कार्बन हे एक असा मूलद्रव्य आहे की आपल्या पूर्ण सजीव सृष्टी, त्यांचं शरीर हे कार्बनपासून तयार झालेलं आहे. एवढेच नाही तर मिथेनसारखा जो सगळ्यात छोटा मूलद्रव्य, जी सगळ्यात छोटा रेणू आहे, या छोट्या रेणूपासून DNA सारख्या जे सजीवांमध्ये अनुवंशिकतेचं संक्रमण करण्यास कारणीभूत आहे, DNA सारखा महाप्रचंड रेणूची निर्मिती ही कार्बनपासून होत असते. कार्बनी संयुगाच्या रेणुवस्तुमानांची व्याप्ती 10⁻12 पर्यंत पसरलेली आहे. याचा अर्थ असा की कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येऊन प्रचंड मोठे रेणूही तयार करतात. याचाच अर्थ असा आहे की जर मिथेनपासून ते DNA सारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत कार्बन जर वेगवेगळी संयुगे तयार करत असेल तर एकट्या कार्बनचे अणू म्हणजेच हे कार्बनचे अणू एकमेकांसोबत कनेक्ट होतात, एकत्र येतात आणि त्यामध्ये प्रचंड मोठे रेणू तयार करण्याची क्षमता कार्बनमध्ये असते. कार्बनला हा आगळा वेगळा गुणधर्म कशामुळे प्राप्त होतो? मग याच्या मागचं नेमकं कारण काय की कार्बनला हा गुणधर्म प्राप्त होते? कार्बनच्या सहसंयोज्य बंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतो. यामधून कार्बनची काही वैशिष्ट्ये अशी लक्षात येतात. तर सगळ्यात पहिलं जे वैशिष्ट्य आहे, आता या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. आजमिती ज्ञात कार्बनची संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष एवढी आहे. सध्याच्या काळामध्ये 10 दशलक्ष एवढी कार्बन संयुगाची संख्या ज्ञात आहे. ही संख्या इतर सर्व मूलद्रव्यांपासून बनणाऱ्या संयुगाच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे. कार्बनी संयुगाच्या रेणुवस्तुमानांची व्याप्ती ही 10⁻1 ते 10⁻12 एवढी आहे. आता कार्बनची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयोज्य बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे. त्यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंधन पद्धती, कॅटिनेशन पॉवर असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, कार्बनमध्ये अशी क्षमता आहे, गुणधर्म आहे की कार्बन 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 अशा पद्धतीने अनेक कार्बनचे अणू हे एकमेकांसोबत सहसंयोज्य बंधाने बांधले जातात आणि अशी खूप मोठी शृंखला तयार करण्याची जी कार्बनमध्ये गुणधर्म आहे
त्या पद्धतीला आपण शृंखला बंधन शक्ती असे म्हणतो. म्हणजे कार्बन हा शृंखला बंधन शक्ती दाखवतो. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृंखला, बद्ध शृंखला असतात. मुक्त शृंखला ही सरळ किंवा शाखीय शृंखला असू शकते, तर बद्ध शृंखला ही वलयाकार रचना असते. 2 कार्बन अणूंमधील सहसंयोजी बंध प्रबळ असल्यामुळे स्थायी असतो व स्थायी प्रबळ सहसंयोजी बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. तर कार्बन हा शृंखला तयार करतो. जर सरळ शृंखला असेल तर ती शृंखला सरळ अशी राहू शकते किंवा सरळ शृंखलेमध्ये शाखीय शृंखलासुद्धा असते. अशा पद्धतीने कार्बन अणू एकमेकांना सरळ रचनेत बांधले जातील आणि एखादा कार्बन अणू हा मधल्या कोणत्याही कार्बन अणूला अटॅच असू शकतो. म्हणजे ही झाली शाखीय शृंखला. त्यानंतर कार्बन अणू हे एकमेकांसोबत अशा पद्धतीने वलयबद्ध पद्धतीने सुद्धा एकमेकांसोबत सहसंयोजी बंध निर्मिती करतात. ही झाली वलयांकित शृंखला. तर या कार्बन अणू हे एकमेकांसोबत प्रबळ सहसंयोजी बंधाने बांधले जात असल्याने कार्बनच्या या वैशिष्ट्याला शृंखला बंधन शक्ती असे म्हटले जाते. तर या शृंखला बंधन शक्तीमुळे कार्बनने तयार केलेली जी संयुगे आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणजे प्रचंड संख्येने कार्बन हा संयुगे तयार करू शकतो. आता पुढचं जे वैशिष्ट्य आहे, 2 कार्बन अणूमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयोजी बंध तयार होऊ शकतात. यांनाच अनुक्रमे एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध असे म्हणतात. एकेरी बंधाबरोबर बहुबंध तयार करण्याच्या कार्बन अणूंच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगाची संख्याही वाढते. तर विद्यार्थ्यांनो, जसं कार्बन आणि कार्बन अणू एकमेकांसोबत जसे एकेरी बंधाने ते एकमेकांसोबत बांधले जाऊ शकतात, तसं कार्बन हा दुसऱ्या कार्बन अणूसोबत दुहेरी बंधसुद्धा तयार करू शकतो किंवा एक कार्बन दुसऱ्या कार्बन अणूसोबत तिहेरी बंधसुद्धा तयार करू शकतो. अशा पद्धतीने एकेरी बंधापासून तर बहुबंध तयार करण्याचा हा जो कार्बनचा गुणधर्म आहे, त्यामुळे सुद्धा कार्बन संयुगांची संख्या ही वाढते. जसे उदाहरण दिलेले कार्बनचे 2 अणू असलेली इथेन, ज्यामध्ये एकेरी बंध आहे, इथीन ज्यामध्ये दुहेरी बंध आहे, आणि इथाईन तिहेरी बंध असलेली ही कार्बनची 2 कार्बन अणूपासून तयार झालेली संयुगे. आता पुढचं जे वैशिष्ट्य आहे, चतुः संयोजी असल्याने एक कार्बन अणू इतर 4 कार्बन अणूंशी बंध तयार करू शकतो. यातून अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होत असतात. तर या ठिकाणी काय सांगितलं की कार्बन हा चतुसंयोजी आहे. आपल्याला माहिती आहे की कार्बनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. अशा पद्धतीने म्हणजे कार्बन हा 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करू शकतो. तर हे 4 इलेक्ट्रॉनची भागीदारी करत असल्यामुळे कार्बन अणूपासून तयार होणारी जी संयुगे आहे ही खूप वेगवेगळ्या पद्धतीची संयुगे तयार होतात. समजा ही 4ही भागीदारी जर त्याने हायड्रोजनपासून केलेला आहे, तर त्यापासून तयार होणारं जे संयुग आहे मिथेन असू शकतो. किंवा हायड्रोजनच्या ऐवजी कार्बनने क्लोरीनसोबत जर संयोग केला तर त्यापासून तयार होणारं जे संयुग आहे त्याला आपण मिथाईल क्लोराईड असे म्हणू शकतो. म्हणजेच या मिथेनची पूर्णपणे जी वैशिष्ट्ये आहे ती बदलली आणि त्यापासून तयार होणारं जे संयुग आहे मिथाईल क्लोराईड यांचा गुणधर्म हे वेगळे असतात. अशा पद्धतीने कार्बनने ज्याच्याशी बंध तयार झाले आहेत त्याच अणूप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात. उदाहरणार्थ हायड्रोजन आणि क्लोरीन या 2 एकसंयोजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. बघा, जर कार्बनने हायड्रोजनसोबत संयोग केला तर मिथेन तयार होतो. मिथेनचा एक हायड्रोजन रिप्लेस झाला, त्या जागी क्लोरीनसोबत संयोग पावला तर मिथाईल क्लोराईड तयार झालं. मिथेनमधले 2 हायड्रोजन रिप्लेस झाले आणि 2 क्लोरीनचे ॲटम अटॅच झाले, मिथिलीन क्लोराईड तयार झालं. त्यानंतर ट्रायक्लोरोमिथेन तयार होतो आणि टेट्राक्लोरोमिथेन तयार होतो. म्हणजे एका मिथेनपासून रिप्लेसमेंट झाल्यामुळे, विस्थापन झाल्यामुळे जी कोणती संयुगे तयार होत आहेत, CH4, CH3Cl, CH2Cl, CHCl3 आणि क्लोरोफॉर्म, या सगळ्यांची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात. म्हणजे वेगळ्या मूलद्रव्याचा अणू जर कार्बनसोबत कनेक्ट झाला
तर त्या पद्धतीने जे निर्मित होणाऱ्या संयुगाची वैशिष्ट्येसुद्धा भिन्न भिन्न असतात. अशाच प्रकारे कार्बनचे अणू हे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हायड्रोजन, फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूंसोबत सुद्धा सहसंयोजी बंध तयार करून अनेक प्रकारची कार्बनी संयुगे मोठ्या संख्येने तयार करतो. त्यानंतर पुढचा जो आहे, कार्बनी संयुगांच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेली आणखीन एक वैशिष्ट्ये कार्बनमध्ये आहे ते म्हणजे समघटकता. त्याविषयी आपण लवकरच पाहू. तर विद्यार्थ्यांनो, कार्बनी संयुगांची जी संख्यावाढ आहे, आपण जे म्हणतो की कार्बनी संयुगे खूप जास्त प्रमाणात बहुसंख्येने संयुगे तयार करतात, त्यामधला आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे काय, समघटकता. समघटकता काय असतं की जे सूत्र आहे, जे मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतो आपण, एकच मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो पण रचनासूत्र आपण वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकतो, त्या प्रक्रियेला समघटकता असे म्हणतात. तर समघटकता हा पॉईंट आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये पुढच्या पेजवरती दिलेले आहे, त्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर हे झालं कार्बनचे आगळेवेगळे स्वरूप, कार्बन व्हर्सॅटाईल एलिमेंट याबद्दल संपूर्ण माहिती. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हायड्रोकार्बन, संपृक्त व असंपृक्त. हायड्रोकार्बन संयुगे कोणती, हायड्रोकार्बन संयुगांचे प्रकार कोणते, ते याविषयी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे.